SP प्रोडक्शन यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आहे ना आपण माझं जे गाव आहे अकोला तालुक्यामध्ये तिथं आलेलो आणि चंदूचं डोंगर आहे, आज तिथे आपण जाणार आहे। माझ्या घरापासून 1-1.5 तासाचं अंतर आहे, पण एवढं असून सुद्धा मी आजपर्यंत तिथं गेलो नव्हतो। तर आज वेळ आहे, आपण तिथं जाणार आहे। तिथं काय कसं आहे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे। तर चला चेमदेवाचा जो निम्मा भाग आहे तो भाग बराचसा भाग आम्ही चढून आलोय। इकडे बघा, हे जे पाठीमागे दिसतंय तिथं वरती आपल्याला जायचंय। इथून वरती चेमदेवला जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो इथून सुरू होतो। जो बाग्याचा माळ आहे, बाग्याच्या माळातून आपण असं सरळ जाणार आहोत। तर ही जी टेकडी, ह्या टेकडीकडनं असं हिला वरचा करून आपण जाणार आहोत। आता आपण आहे ना, आता दादा आणि विशाल अशा ज्या रस्त्याने जाऊ राहिली ती तिथनं असं सरळ जायचं आणि ह्या टेकडीचं जे पोट आहे त्या पोटानं असं सरळ चालत जायचं आणि असं आपण वरती तिथं चालत जाणार आहे। वरती जाण्यासाठी जो रस्ता आहे तो अरुंद रस्ता आहे आणि खूप सावकाश पद्धतीनं पाय जपून टाकावा लागतो। जर पाय जर सरकला तर तिथून खाली जाण्याची दाट शक्यता आहे, शक्यता टाळता येत नाही। त्याच्यामुळे जे कोणी ते जाणार असतील त्यांनी ही एक खबरदारी घ्यायची।
हा चेमदेवचा डोंगर. आपण इथून आत गेलो होतो. इथून आत गेल्यानंतर एक उजव्या हाताला अशा प्रकारचं गोल छिद्र, एक डाव्या हाताला एक समोर आणि पाठीमागे अशा प्रकारे 4 पद्धतीचे आहेत. आता आपण आहे ना जो चेमदेवचा डोंगर आहे त्याचा जे टॉपचा आहे व्ह्यू तिथं जाणार आहे. आणि व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याच्यावरती एक झेंडा आहे. त्या झेंड्या हा जो समोर तुम्हाला दिसतोय हा बघा, हा पिंपरकणे येथे जी प्रवरा नदी आहे ह्या नदीवरचा पूल आहे. आणि हा जो पाणी साठे हा निवंडे धरण आहे. त्या निवंडे धरणाचा जलसाठे तुम्हाला आहे ना निवंडे धरणाची जी भिंत आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे आहे ते आपलं निवंडे धरण आहे. आणि हे निवंडे धरणाची भिंत आहे बघा. आता आपण आहे ना आपण चेमदेवचा डोंगर आहे त्या डोंगरावरती आणि तिथून हे सगळं शूट करत आहोत. हे इकडे समोर राजूर दिसतंय. राजूर नंतर इकडं नदी, इकडं पिंपरकणे, हे बाकी हे झूम करून दाखवतो. पिंपरकणे येथील आश्रमशाळे, गव्हर्नमेंट आश्रम स्कूल. याच्यानंतर जी हायस्कूल आहे you.